महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। महाड तालुका चाळीसगाव परिस्थिती गरिबीची होती पण प्रश्न श्रीमंतीचा होता, हे वाक्य सार्थ करून दाखवलं महाड येथील कष्टकरी शेतकरी कुटुंबातील लेक मोहिनी अशोक जगताप हिने। नुकत्याच जाहीर झालेल्या UPSC परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवत मोहिनी यांची कलेक्टरपदी निवड होऊन अवघ्या चाळीसगाव तालुक्याची मान उंचावली आहे। तसेच मोहिनी अशोक जगताप हे कलेक्टर झाल्याबद्दल महाड गावात भव्य मिरवणूक व त्यांचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष दिनेशभाऊ बोरसे, स्मितल बोरसे, माजी सभापती व सर्व ग्रामस्थ महाड तालुका चाळीसगाव यांच्या उपस्थितीत पार पडला। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी प्रमोद वैष्णव, चाळीसगाव। सत्काराचं नियोजन या ठिकाणी करणार आहोत। मी सर्वप्रथम मोहिनी अशोक जगताप यांचा सत्कार करण्यासाठी आपल्या येथील आदरणीय कैलास भाऊ शिंपी आणि माधुरी वहिनी यांना मी विनंती करतो की यांनी मोहिनी ताईचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे। म्हणजे हे बापू गावचे, त्यांच्या पोरी गावच्या, ते आपल्या गावचे आणि मी बहारची कन्या म्हणून तुम्ही सर्वांनी स्वीकारलं, स्वागत केलं, त्यासाठी खरं तर मी तर 5-6 वर्ष म्हणजे 2014 पासून घरी नव्हतेच, कॉलेजला गेले नाशिकला, त्याच्यानंतर प्रिपरेशन सुरू केलं। माझ्या माघारी घरी विचारलं जायचं, काय बापू तुम्ही दाखली बोर काय करी जाईने, कथा शेती काय करी जाईने, हा मग बलती कलेक्टर मी जाईने का मला सांगितलं नाही त्यांना कुणी कुणी काय काय विचारलं, कुणी कुणी काय काय बोललं। हा मग एवढी मोठी पोर व्हायची, तिने काय देखाना नाही का, तिने काय करायला नाही का, असं तसं मला माहितीही नसतील किती प्रश्न आले, किती उत्तर माझ्या परस्पर दिली गेली। डोक्यात फक्त एक विचार होता, जो ध्यास घेऊन निघाले तो पूर्ण करायचा। आता ध्यासावरून आठवतंय तर स्वप्न बघितलं होतं। खरं तर आमचे बाबा पाहिजे होते आज, ताराचंद बाबा, त्यांना फार फार मानाची गोष्ट राहिली असती की म्हणे नाथ बहिणी स्वप्न बघितलं, कारण तशी इच्छाशक्ती होती। APJ अब्दुल कलाम म्हणून गेलेत की लो एम इज अ बिग टाइम, स्वप्न बघा कारण त्यासाठी पैसे लागत नाही, झोप आनंदाने सगळ्यांना लागते, झोपेत स्वप्न नाही पडतात, नंतर आनंदाची झोप लागते तर मॅडम अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून इथपर्यंत पोहोचताना सतत लढायला तुम्हाला बळ आणि प्रेरणा कुठून मिळत होते? प्रेरणा घरच्यांकडनं, की त्यांना विश्वास होता की तू कधी ना कधीतरी यश मिळवशील, आणि स्वतःच्या प्रयत्नांवर कुठेतरी विश्वास होता की केलं पाहिजे, केले तर होत राहील। त्यामुळे आणि आजूबाजूचे जे जवळचे लोक झालेले होते त्यांना बघून आणि अभ्यास करताना आपल्याला अनेक अडचणी आल्या असतील आणि त्यावर आपण कशी मात केली? अभ्यास करताना सगळ्यात पहिली अडचण तर पुणे दिल्लीला जाताना आर्थिक अडचण येते, त्यासाठी घरच्यांनी तर मदत केलीच, पण गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या शिष्यवृत्ती असतात ज्याचा की आपल्या विद्यार्थ्यांना लवकर तपास लागत नाही, पण त्या शिष्यवृत्ती थ्रू मदत झाली। आणि अपयशांवर मात करताना मग परत पुन्हा मेंटर्स त्यांच्याकडनं मदत झाली। आणि ज्यावेळेस आपण पहिल्यांदा कलेक्टर झाले आणि आपल्या घरी बातमी गेली, त्यावेळेस आपल्या घरातील आई वडिलांचा कसा जल्ला, कसा त्यांनी साजरा केला त्यावेळेस? खरं तर आम्ही सगळेच रडत होतो फोनवर, एक ग्रुप कॉल झाला त्याच्यानंतर मी आठवडाभर नव्हते त्यांच्यासोबत, पण मग त्यांनी तिकडे साजरा केला आणि मग आठवड्यानंतर मी जेव्हा घरी गेले तेव्हा आम्ही सगळ्यांनी मिळून साजरा। आपल्या ग्रामीण भागामधील जे मुलं मुली शिकत आहेत त्यांना आपण काय प्रेरणा देणार आहे? आत्मविश्वास ठेवा, मराठी माध्यमातून शिकलेली मुलं सुद्धा होऊ शकतात, फक्त त्यांनी करण्याची धमक दाखवली पाहिजे आणि केलं पाहिजे। भाषेचं आणि शिक्षणाचं मीडियम काय आहे काय नाही याच्यावर तुमचं सक्सेस डिपेंड नसतं, तुम्ही काय करता कसे करता त्यावर डिपेंड असतं। धन्यवाद। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।